नांदेडमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली। आता मी नांदेडच्या नायगाव शहरात आहे। आपण बघतोय नायगाव शहरातील हे चित्र आहे। हा संपूर्ण बैल बाजार आहे। संपूर्ण बैल बाजार जो आहे तो पाण्याखाली गेलाय। मात्र या उपरही जे आहे ते अनेक नागरिकांचे घर पाण्याखाली गेलेत। आपण बघतोय हा तरुण जो आहे तो खड्ड्याचा अंदाज घेत पाण्यातून मार काढताना आपल्याला पाहायला मिळतो। तर या बाजूला आपण बघितलं तर हे कुटुंब सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने काल रात्री जोरदार पाऊस झाला त्यामुळे अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरात जे आहे ते पाणी गेले। अतिशय भयानक परिस्थिती जी आहे ते नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली आहे। त्याचबरोबर तेलंगणात झालेल्या जोरदार पावसामुळे निजामाबादमधून सुद्धा तेलंगणामधून सुद्धा नांदेडच्या गोदावरी नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघतोय जोरदार पावसामुळे मोठे नुकसान होण्याची जी आहे ते या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक घरात पाणी गेल्यामुळे संसारोपयोगी साहित्य सुद्धा भिजल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर मागच्याच आठवड्यात नांदेडच्या मुखेड आणि रावणगावमध्ये जोरदार पाऊस झाला होता आणि आता पुन्हा नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हा सगळीकडे पुराचा हाहाकार उडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नायगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।